या कार्यक्रमाचे प्रायोजक जॉइंट्स क्लिनिक. श्रोतेहो नमस्कार. जॉइंट्स क्लिनिक प्रस्तुत अस्थिरोग निदान आणि उपचार या कार्यक्रमात तुमचं स्वागत. निदान केल्यानंतर उपचार केले जातात आणि उपचारानंतर काळजी सुद्धा घ्यायची असते. याबद्दल मार्गदर्शन करायला माझ्या सोबत आहेत जॉइंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश सराफ सर. आपण त्यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमातला प्रश्न आपल्याला विचारलाय प्रदीप टोकेकर यांनी. गुडघा दुखत होता त्यांचा गेले 6-8 महिने, म्हणून चेकिंग केलं तर गुडघ्यात पाणी झालंय असं डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे नेमकं काय होतं आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्या डोळ्यामध्ये जेव्हा कचरा जातो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, पण हे डोळ्यातलं पाणी लगेच वाहून जातं. तसंच गुडघ्यामध्ये जर का काही टोचलं तर गुडघ्याच्या भोवती जे मेम्ब्रेन असतं, ज्याला आम्ही सायनोव्हियल मेम्ब्रेन म्हणतो, त्या सायनोव्हियल मेम्ब्रेन मधून एक्सेसिव्ह फ्लुइड सिक्रिशन होतं, ज्याला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतो. हे एक्सेसिव्ह सिक्रिशन वाहून जाऊ शकत नाही, म्हणून गुडघ्यात जमा राहतं. आणि यालाच बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की गुडघ्यामध्ये पाणी झालंय. सो ही एक शरीराची रिॲक्शन आहे. आपल्या कुठल्याही आजाराला आपली बॉडी रिॲक्ट करत असते, तशी गुडघ्यामध्ये जर काही वेदना झाली, दुखणं आलं, तर त्याला एक बॉडीचं आपली स्वतःची रिॲक्शन असते, ज्याच्यामध्ये हे एक्सेसिव्ह फ्लुइड जमा होतं. पण या व्यतिरिक्त बाकी देखील अनेक कारणं आहेत ज्याला बऱ्याच वेळेला पेशंट गुडघ्यात पाणी झालं असं म्हणतात. त्याच्यामधलं एक महत्वाचं कारण आहे की गुडघ्यामध्ये इन्फेक्शन होणे. म्हणजे जर का गुडघ्याच्या आतमध्ये कुठल्याही कारणाने इन्फेक्शन झालं, पस जमा झाला, तर त्याला देखील पेशंटच्या दृष्टीने गुडघ्यात पाणी असतं, पण ते पाणी नसून इन्फेक्शन असू शकतं, पस असू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे, जसं की ऍक्सिडेंटल इंजुरीज, म्हणजे आपण 2 व्हीलर वरून पडलो किंवा आपल्याला खेळताना पाय ट्विस्ट झाला, तर त्यावेळेला देखील आपल्या गुडघ्यामध्ये इंजुरी झाल्यामुळे ब्लिडिंग होतं, ते ब्लड आतमध्ये जमा होतं, ज्याला आम्ही हिमआर्थ्रोसिस म्हणतो. त्याला देखील जरी कॉमन मॅन गुडघ्यात पाणी झालं असं म्हणत असला तरी देखील ते रक्त आतमध्ये जमा असू शकतं. बरं. गुडघेदुखीबद्दल अजून जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी श्रोतेहो, तुम्हाला जर अस्थिरोग आणि सांधेरोपण याबद्दल काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा SMS करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. 98-233 98-033. नंबर पुन्हा एकदा 98-233 98-033. सर, बऱ्याचदा मुका मार लागल्यानंतर गुडघ्याचे प्रॉब्लेम्स येतात, तर लहानपणी बऱ्याचदा आपण पडतो तेव्हा गुडघ्याला लागतं, तेव्हा हे होत नाही. एक्झॅक्टली तुम्ही म्हणतात तसं नाहीये. रादर लहानपणापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणालाही गुडघ्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. खेळताना आपण पडलो कसे आहोत, म्हणजे ज्याला मी कायम म्हणतो की मेकॅनिझम ऑफ इंजुरी, मोड ऑफ इंजुरी नाही. म्हणजे आपण सायकलवरून जाताना पडलो, ही झाली मोड ऑफ इंजुरी. पण सायकलवरून पडताना माझ्या पायाची एक्झॅक्ट पोझिशन कशी होती, ट्विस्ट झाला का पाय, याच्यावरती ठरतं की आपल्या गुडघ्याला नुसता मुकामार लागलाय की गुडघ्याच्या आतमधल्या महत्वाच्या जे काही इतर गोष्टी आहेत, जसं की खुर्च्या आहे, आतमधले लिगामेंट्स आहेत, कार्टिलेज आहे, याला इंजुरी झाली आहे. त्यामुळे मेकॅनिझम ऑफ इंजुरी, तुम्ही पडताना तुमच्या पायाची पोझिशन कशी होती यावरती ठरतं. बऱ्याच वेळेला जसं तुम्ही आता म्हटलात की लहान मुलांना एवढे त्रास होत नाही, कारण त्यांचं शरीर आपण म्हणतो लवचिक असतं, ते फ्लेक्झिबल असतं, त्यामुळे थोडेसे ट्विस्टिंग मुवमेंट्स ते ऍब्सॉर्ब करू शकतात. पण जसं आपण मोठं होतो तसं आपली फ्लेक्झिबिलिटी कमी होते. थोड्याशा जर जास्त ट्विस्टिंग झाले तर त्याच्यामध्ये आपले लिगामेंट तुटतात किंवा आपल्या खुर्च्या फाटू शकतात. म्हणून ऍडल्ट्समध्ये किंवा यंग पेशंटमध्ये ह्या इंजुरीज जास्त प्रमाणात दिसतात. लहान मुलांमध्ये त्यांचं प्रमाण त्या मानाने कमी आहे, पण बिलकुलच नाही असं नाही. अच्छा श्रोते हो, तुम्हाला जर सांधेरोपणाबद्दल काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा SMS करू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. 98-233 98-033. नंबर पुन्हा एकदा 98-233 98-033. किंवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवू शकता. जॉइंट्स क्लिनिक, सिटी सेंटर बिल्डिंग, आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वे रोड, पुणे येथे. सर, आज काय टिप सांगणार आहे जाण्यापूर्वी? आजची टिप गुडघ्याच्या व्यायामाच्या संदर्भातली आहे. गुडघ्याचे व्यायाम 2 प्रकारे करता येतात. एक आहे ज्याला आम्ही स्टॅटिक एक्सरसाइज म्हणतो, म्हणजे एका जागी बसून आपण गुडघ्याचे व्यायाम करू शकतो. आणि दुसरे आहे स्ट्रेंथनिंग किंवा वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस, ज्याच्यामध्ये गुडघ्याला किंवा पायाला वजन लावून गुडघ्याच्या स्नायूंमध्ये ताकद आणण्याचे व्यायाम केले जातात. ह्या दोन्ही प्रकारचे व्यायाम प्रत्येक पेशंटने करावे. त्याच्यामुळे त्याचे सगळे सांधे आणि लिगामेंट्स यांची स्ट्रेंथ मेंटेन राहते आणि छोट्या छोट्या इंजुरीजमुळे आपण पडल्यानंतर आपल्या गुडघ्याला मोठी इजा होऊ शकत नाही किंवा मोठ्या इजेपासून आपण त्याचं संरक्षण करू शकतो. नक्कीच श्रोते हो, ही टिप लक्षात ठेवूयात. अस्थिरोग निदान आणि उपचार मध्ये पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जॉइंट्स क्लिनिक.